जैसे पाँव नहीं। अरे ये दुनिया में तो गाँव बहुत है, महू के जैसा गाँव नहीं। दुनिया पूजने को तो गाँव बहुत है, गौतम जैसे को नहीं। ये दुनिया में तो गाँव बहुत है, मगर महू के जैसा गाँव नहीं। बोलत चालत राहा, मला मुकी माणसं आवडत नाही, चालतं बोलतं। चलो तो पाव बहुत है, गौतम जैसे पाव नहीं। ये दुनिया में तो गाँव बहुत है, महू के जैसा गाँव नहीं। अरे छाव तो हमने बहुत है देखी, पीपल जैसी छाव नहीं। अरे ये दुनिया में तो राव बहुत है, मेरे भीम के जैसा राव नहीं। दुनिया अन्याय तुडवला त्या चीड, बुद्धापासून तर गाडगे बाबापर्यंत, बुद्धाला, बाबासाहेबाला, शिवाजी राजाला, शाहू महाराजाला कोणीही पत्र पाठवलं नव्हतं की तुम्ही या हो आणि असं काम करा। पाठवलं होतं का पत्र? नाही, स्वयं प्रेरणेनं तयार झाले। चीड, ज्या माणसामध्ये चीड नाही तो माणूस जिवंत असून सुद्धा मुर्दा आहे, मेलेला आहे, म्हणून चीड येऊ। ह्या महामानवांना चीड आली आणि आमचं कुत्र्या मांजरासारखं जगणं पाहून त्यांना चीड आली आणि आम्हाला माणूस बनवलं। म्हणून म्हणतोय अन्याय तुडवला त्या ठाक अन्याय तुडवला त्या पायाला अन्याय तुडवला त्या पायाला वंदना। भगवे दिसते सगळीकडे, काशाय दिसत नाही। अरे यार मेहरबानी, काशाय दिसत नाही। बहुजन हिताय, बहुजन सुखाय दिसत नाही। मनोज राजा धरतीवर बुद्ध भीमाच्या नंतर अबे पाय धुवून प्यावे असे पाय दिसत नाही। अन्याय
विश्वरत्न भीमरायाला वंदन. अन्याय तुडवलाच्या पायाला वंदना, विश्वरत्न भीमरायाला वंदना. स्पर्शाने युगंधराच्या माती ही कणक झाली, माझ्या फाटलेल्या शब्दांना सोन्याची चमक आली. स्पर्शाने युगंधराच्या माती ही कणक झाली, अरे माझ्या फाटल्या शब्दांना मोत्याची चमक आली. भीम जन्माने मनोज राजा पांगच आमचा फिटला रे, जोहार करणाऱ्या माणसात मर्दाची धमक आली. पहिलं कळवाय का हे विश्व जागवाया, हे विश्व जागवाया तो पायी चालना. लोक नुकसी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. बुद्धाचे विचार, फुल्यांचे विचार, बाबासाहेबांचे विचार हे माणसाला शहाणे करण्यासाठी आहेत. म्हणून बुद्ध सुद्धा ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी लोकांना सांगावं की न सांगावं हा विचार केला, परंतु बुद्धांनी ठरवलं की नाही आपल्याला जे समजलं ते इतरांना सांगलंच पाहिजे. आणि म्हणून बुद्ध विश्व जागवाया तो पायी चालना. हे विश्व जागवाया तो पायी चालना. बुद्ध गौतमाच्या पायाला वंदन. गौतमाच्या पायाला वंदना. शेवट सादर करतोय. बोलतानी अशासाठी भीम माझा जुबा झाला,
आज उभा झाला या दिशाहीन दिनासाठी दिशा घेऊन उभा झाला. ज्याला माणूस पन्ना कारिले सर्व अंगाने धिक्कारले त्याला मनुष्यत्व देऊन या माणसातील खुदा झाला. माणूस खुदा मनोज राजा वाहिली पालखी जीवन मनोज राजा वाहिली पालखी जीवन फुले शाहू आंबेडकरी विचाराची पालखी वाहिली. ते पालखीचे भोई खऱ्या अर्थाने ही चळवळ सुरू करणारे जे दादासाहेब होऊन गेलेत वामन दादा, भीमराव कर्डक, राजानंद गडपायले, लक्ष्मण राजगुरू, नागोराव फटणकर अशी खूप नावं आहेत. त्या सगळ्यांची नावं घेणे शक्य होणार नाही, परंतु त्यांनी हा वसा आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणून ही पालखी वाहणारे भोई सुद्धा महत्वाचे आहे. म्हणून मला म्हणायचं काय, कमी करे थोडा आवाज. ज्यावेळी समाज प्रगल्भ नव्हता, आर्थिक ताकदीने सुदृढ नव्हता, त्यावेळी 5 पैशाची अपेक्षा न करता गावोगाव जाऊन प्रबोधन करणारी ही माणसं. आता आम्ही प्रबोधनाचे किती सांगतो, 1 लाख, कोणी कोणी तर 5 लाख घेतात. मला तिकडे जायचं नाही. 1 लाख 80,000, 70,000, 70,000, 1,80,000 घेणारे बाबासाहेब सांगू अत्याचार वेशीला टांगू शकत नाही. अन्याय अत्याचार वेशीला टांगू शकत नाही. अरे स्वाभिमानाने आपले हक्क मागू शकत नाही. मनोज राजा लाखो रुपये सुपारी घेणारे कमी गायक बाबासाहेब विकू शकतात, बाबासाहेब सांगू शकत नाही. लाखो रुपये सुपारी घेणारे गायक बाबासाहेब विकू शकतात, बाबासाहेब सांगत नाही. वामनदादा प्रबोधन करता करता मेले, शेवटी उपाशी गेला. समाजाने मेल्यानंतर मात्र डोक्यावर घेतलं, जिवंतपणे नाही. म्हणून एक कवी या नात्याने या तमाम माझ्या गुरुजनांना हे शेवटचं गीत कडवं सादर करतोय का.
नंद त्या राजा नंद त्या राजा नंद नको रे त्या राजा नंद वामन भोया नवन विश्वरत्न